मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना टॅब आणि आयफोन देण्याच्या प्रस्तावाला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी विरोध केलाय. महापालिका आर्थिक अडचणीत असताना जनतेच्या पैशातून टॅब आणि आयफोनवर खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या गरजांवर निधी खर्च करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्याप ड्रेस आणि शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलंय. तसेच महापालिका पूर्णपणे कागदमुक्त होणं शक्य नसल्याचं सांगत या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आणि याच विषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता किशोरताई पेडणेकर आपल्यासोबत आहे. ताई, आपलं सरकार होतं त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आला होता. मात्र आता नगरसेवकांना टॅब देण्याची योजना महापौरांनी राबवलेली आहे. कसं पाहता तुम्ही त्यांच्या निर्णयाकडे? नाही, मी याच्यामध्ये एकटी महापौर नाही. याच्यामध्ये सभागृह नेते आहेत, याच्यामध्ये स्टँडिंग चेअरमन आहे आणि याच्यामध्ये महापौर आहे. या तीन तिघाडी काम बिघाडी असं काहीतरी याबाबत आता चिन्ह दिसायला लागलंय. बसल्या दिवसापासून आधी माणसं मारतायत, हा एक मोठा अपशकुन सारखा होतोच आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने टॅबची गरज आम्हाला नाही, टॅबची गरज आता विद्यार्थ्यांना आहे. पहिलं विद्यार्थ्यांच्या मागण्या, ज्या विद्यार्थ्यांना आपण 27 वस्तू देतोय. आजही काल आम्ही धारावी शाळेत गेलो होतो आदित्य साहेबांच्या माध्यमातून. आदित्य उद्धव ठाकरे त्यांनी विजिट दिली. तिथे अर्ध्या वर्गात म्हणजे बाकी तर लांबच, एका वर्गात काही मुलं नवीन कपडे घालून बसले ह्या वर्षाचे. ज्या कपड्यांचं क्वालिटी कोणी चेक केली देवाला माहिती, परंतु तेही कपडे जुनेच वाटत होते. आणि काही त्यांना कपडे मिळाले नाही म्हणून ते घरचे कपडे घालून आले. हे असे एकेका वर्गात चित्र दिसले. त्यामुळे हे जे काय सांगतायत ना, वस्तू येत आहेत, कधी एक वर्ष पूर्ण होईपर्यंत वस्तू येतील का? 4 वर्ष तर कोणाच्या हातात सरकार होतं. आणि आत्ता आल्यानंतरही जर विद्यार्थ्यांना 27 वस्तू एकदम मिळणार नसतील तर टीचर लोकांना प्रचंड बर्डन येते. अर्ध्या वर्गात नवीन कपडे दिल्यानंतर ते प्रत्येक बाळ टीचरला विचारते, आम्हाला कपडे कधी मिळणार, आम्हाला पुस्तकं कधी मिळणार, आम्हाला वह्या कधी मिळणार. काय उत्तर देणार त्या टीचर? काल उत्तर द्यायला त्या पिचलेच होत्या, काय बोलूच नाही शकल्या. त्यामुळे हा फारच गोंधळ आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आपण वायफळ फिजूल खर्च करू नका. तर मुख्यमंत्र्यांचं पण ऐकत नाही. काय गरज आहे टॅबची? जो अजेंडा आता येतोय तो येऊ दे. आपल्या ठेवी खूप खालचा झालाय. मी पत्र दिलंय कशा कशा पद्धतीने आपल्या ठेवी निघून गेले. त्यामुळे मला वाटतं टॅब वगैरे आता तो घाट घालणं अजून मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय होईल. दुसरा तर याच्यावर प्रश्न की ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना टॅब देण्यात आले, तसंच कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पावलून महापौर कारभार मुंबई महानगरपालिकेचा करतात. अहो, ते मुख्यमंत्री आहेत, ते माननीय देवेंद्र फडणवीस आहेत. असे 100 महापौर बसवले तरी एक माननीय फडणवीस होणार नाही. कशाला काय? उलट ते सांगतायत की नका करू म्हणून. तरी जर करत असेल तर मुख्यमंत्र्यांचा अपमान करतायत. मात्र टॅब दिल्याच्यानं कोणत्या सुविधा, कारण की ज्यावेळी पेपरलेस च्या हिशोबानं महापौर करत असं त्यांचं बोलणं आहे. त्यामुळे किती खर्च साधारणतः या सर्व योजनेसाठी लागणार? नाही, करोडाचा खर्च लागेल. कारण एक टॅबची किंमत जर लाखाच्या वर असू शकते किंवा हजारात, 50,000च्या, तर बऱ्यापैकी खर्च येईल. पण तो खर्च करायचाच नाहीये तर कशाला? आणि आम्ही किती म्हणालो टॅब दिली तरी पेपरलेस महानगरपालिका नाही होणार एवढ्यात तरी. आणि आम्हाला अजेंडाच हवाय. आम्हाला नाही ते हे करता येणार. आम्हाला वाचून समजून त्याच्यावर नोट्स लिहून जेवढा आमचा अभ्यास पक्का होतो तो याच्यावर होणार नाही. त्यामुळे नाही. तुमच्या पक्षाचा याला विरोध असणार आहे ना, मी बोलते म्हणजे माझ्या पक्षाचा विरोधच आहे. काही नगरसेवकांनी जर तसे काही तारे तोडलेच आमच्या पक्षात तर ते माझे पक्षप्रमुख होऊन घेतील. हे पक्षप्रमुखांना विचारल्याशिवाय. आणि त्यांचंही म्हणणं आहे उगाच मुंबईकरांचा पैसा नको तिकडे नका खर्च करू. पक्षप्रमुखांचा पण आमच्या म्हणणं आहे
उलट लहान मुलांच्या 27 वस्तू लवकर कशा मिळतील त्या बघा. खड्डे कसे लवकर बुजले जातील ते बघा. सरी मारलेत त्या मोठ्या मोठ्या झालेत, माणसं अडकून पडून मरतायत ते बघा. झाडं कशी विचित्र पद्धतीने पडतायत ते बघा. हा सगळीकडे बघण्याचं सोडून प्रत्येक ठिकाणी ठेवी ठेवलेला मोडा आणि पैसे घ्या, हे काय चाललंय? दुसरा एक प्रश्न की ते ज्या प्रकारे आता काल गटनेत्यांची बैठक झाली त्यामध्ये वाद निर्माण झाला, कुठेतरी महापालिकेला राजकारण समोर येतं. नाही, तो वाद काय माझ्या समोर झाला नाही, मला माहिती नाही. अमय्य येऊन गेले, परंतु त्यांच्या दोन प्रतिनिधी तिथेच बसलेल्या होत्या. त्या तर अगदी गुणगान गात आहेत सगळ्यांचंच, भाजपाचंच गुणगान गात आहेत. मग नक्की काय चाललंय? म्हणजे नक्की शिंदे गटातली सगळे मंडळी आमच्या महापालिकेत हे आनंदी आहेत असं दिसतंय. आम्हालाच एकटा नाराज आहे असंही दिसतंय. दुसरा एक प्रश्न, आज घाटकोरमध्ये घटना झाली त्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे. कसं पाहता, कारण दिवसेंदिवस मुंबईमध्ये अनेक घटना वाढत आहे, आगीच्या घटना असो किंवा लँडस्कॅपच्या मोठमोठ्या घटना साधारणतः वाढत आहेत. मुळामध्ये मी मगाशी पण तेच सांगितलं की या डोंगरावरच्या घरांना हा कायम पावसाळी प्रोग्राम असतो की महानगरपालिकेने नोटिसा द्यायच्या. नोटिसा दिल्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 4 महिने खाली आणायचं, त्यांना कुठेतरी शाळा वगैरे घेऊन थांबवायचं असतं आणि त्याच्यानंतर मग ते जातात आणि त्याच्यावर काहीतरी उपाय ठोस पण नोटिसा देऊ नये किंवा तिथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नसल्यामुळे नको त्याच कामात काय गुंतलेले आहेत का माहिती नाही, त्यामुळे या नागरिकांचे बळी जात आहेत आणि असे जाऊ नये यासाठी ठोस पावलंही उचलली. कॅमेरामॅन श्रीकांत खराचा, संतोष मोरे, मुंबई.